कोजागिरी पौर्णिमेला आपण दुधाचा नैवेद्य का घेतो बघा. आता शरद ऋतूला सुरुवात झालेली आहे. शरद ऋतू म्हणजे पित्ताचा प्रकोप आधी असतो. वर्षा ऋतू म्हणजे तेव्हा वाताचा प्रकोप झालेला असतो आणि पित्ताचा संचय झालेला असतो. चंद्र म्हणजे काय, शीतल थंड. आणि ह्यामुळे आपल्या शरीरातला पित्त प्रकोप कमी करण्यासाठी शरद पौर्णिमेला आपण चंद्रामधनं जी किरणं येतात त्यांच्यामध्ये एक विशिष्ट हिलिंग पॉवर असते. त्यामुळे दुधामधला शीतल गुण वाढतो आणि त्यामुळे ते दूध प्यायल्यामुळे आपल्या शरीरातला पित्त प्रकोप कमी होत असतो आणि त्यामुळे सर्दी खोकला किंवा जे दमा ह्यासारखे आजार या कालावधीमध्ये होतात ते होत नाहीत. किंवा बरोबरच आपण ह्या ऋतूमधलं जल असतं की जे हंसोदक म्हटलंय, अगस्ती ताऱ्याचा उगम झालेला असतो. त्यामुळे काय होतं की पाण्यामध्ये जे वर्षा ऋतूमधलं पाणी ॲसिडिक असतं त्यातलाही पित्तगुण अधिक असतो. पण दिवसभर सूर्यकिरणांनी तापलेलं जे पाणी असतं ते चंद्राच्या शीतल किरणांमुळे थंड होतं आणि त्यामुळे शरद ऋतूमध्ये पाण्याचा काढा करून पण नक्की घ्यायचा आहे की ज्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला किंवा दमा ह्यांसारखे आजार होणार नाहीत. तसंच आज कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवी को जागरती असं म्हणून सगळीकडे भ्रमण करत असते. त्यांच्याकडे हीच प्रार्थना की प्रत्येकाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य आणि समाधान लाभो. नमस्कार.